तुझं बालपणाचं स्वप्न काय होतं? माझं बालपणाचं स्वप्न म्हणजेच माझी ज्वेलरी होती. म्हणजे माझी देवी एक ही माझी लेक सुद्धा आणि माझं बाळ सुद्धा माझी लेक. त्यामुळे दोन लेकींचा संगम म्हणून माझी काली आणि तनिष्का मधला श्का म्हणून कालिष्का हे नाव मी ठेवलं. मी पैठणीवरतीच कोल्हापुरी साज का, अरे जॉर्जेट वरती का नाही घालू शकत, कळलं की नाही. आता मध्ये पण एक दीर्घा पदुकोणचा फोटो आलेला बघ, याच्यामध्ये तिने बॅगी पॅन्ट घातलेली आणि तिने सिल्कचं शर्ट घातलं आणि तिने एवढा मोठा चोकर गळ्यामध्ये तिने कुंदनचा घातलेला आहे. तिने ते पॅन्ट वरती पण ते कॅरी केलेलं आहे. हाय हॅलो नमस्कार, मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर. तुम्हा सगळ्यांचं आपल्या नवराष्ट्राच्या वाव म्हणजेच द वर्ल्ड ऑफ वंडर वुमन ह्या सिरीज मध्ये मनापासून स्वागत करते. आजच्या या भागात मी आता आलेली आहे मालाड येथे आणि तुम्ही बघू शकता माझा मागचा बॅकग्राऊंड सुद्धा किती सुंदर असं देवीचं रूप आहे आणि त्यासोबतच देवीला अशी आवडणारी दागिने आणि ह्या सगळ्या ब्रँडची म्हणजेच कलिष्का या ब्रँडची फाउंडर आणि ओनर प्रियांका घारे आज माझ्यासोबत आहे. प्रियांकाचं स्वागत करूया आणि सुरुवात करूया आपल्या आजच्या गप्पांना. प्रियांका, सगळ्यात आधी नवराष्ट्राच्या वाव द वर्ल्ड ऑफ वंडर वुमन ह्या सिरीज मध्ये तुझं मनापासून स्वागत करते. सो मच. आणि खरंच सुंदर असं अँबियन्स आहे आणि एंटर केल्यावरतीच एक वेगळी अशी वाईब जाणवते, पॉझिटिव्ह, शांत आणि जे देवीचं जे रूप आहे तसंच. खरं तर मला खूप प्रश्न सुचत आहेत, पण पहिल्या प्रश्नाने सुरुवात करते. कशी आहेस तू आज? एकदम मस्त, दागिन्यांप्रमाणे सुंदर. अरे वा, खूप सुंदर. प्रियांका, थोडंसं मी इतिहासापासून सुरुवात करेन की कसं होतं, म्हणजे बॉर्न अँड बॉटम कुठली तू, बालपण कसं होतं, मस्तीखोर होती, बदमाश अशी मुलगी होती की एकदम शांत आईबाबांची लाडकी? बालपण कसं होतं? बालपण म्हणायचं झालं तर अतिशय मिडल क्लास सोसायटीमध्ये झालेलं माझं बालपण आहे. ओके. माझे वडील गव्हर्नमेंट ऑफिसर. बॉर्न अँड बॉटम कुठली? पण गिरगावची मी. अच्छा, गिरगावची. हो, प्रॉपर yes, मी प्रॉपर गिरगावची आहे. त्यामुळे गिरगावची. हा. बालपण तशामध्येच गेलं. पण तसं म्हणायला गेलं तर आई वडिलांची श्रद्धेचं स्थान जरी म्हटलंच की नाही, की माझ्या आई वडिलांची माझ्यावर खूप श्रद्धा होती वेगळ्या प्रकारे. हे सगळ्यात महत्वाचं. आणि आई वडिलांच्या सुसंस्कृत स्वभावामुळे म्हणजे त्यांच्या चांगुलपणामध्ये, तशाच चांगुल ह्याच्यामध्ये वाढलेली अशी एक मिडल क्लास मुलगी अशी छान होती. आणि भाऊ भावंड वगैरे कसं, की तू एकुलती एक? नाही, मी सगळ्यात मोठी. मला एक भाऊ आणि एक बहीण आहे. अच्छा, म्हणजे तू सगळ्यात मोठी, म्हणजे हो, जबाबदारी हो. आणि थोडस रिस्पॉन्सिबिलिटी आलीस त्यावेळेला. शाळेचं कसं होतं? अभ्यासात हुशार होती की त्यावेळेला सुद्धा काही कल वेगळा होता? असं सांगितलं जातं की एक खोटं बोलावं लागलं की बऱ्याच वेळेला खोटं बोलावं लागतं. त्यामुळे मी पहिल्यापासून माझी ओळख अशी करून देते की मी कधी खोटं बोलतच नाही. ओके. कळलं की नाही. त्यामुळे पहिली म्हणजे शाळेतलं बालपण म्हणशील तर अतिशय मस्तीखोर बाई मी. कळलं की नाही. म्हणजे मला टीचर अशा सांगायच्या, प्लीज बेलवलकर आज मस्ती करू नकोस, आज मी आजारी आहे, अशा माझ्या अभ्यंकर टीचर मला सांगायच्या. पण तिथून जो कारकीर्द सुरू झाली होती की नाही, ती बालपणापासून अशी मस्तीखोर, पण मी अशी एकदम जिंदादिल होती पहिल्यापासून. बरोबर. म्हणजे माझ्या आई वडिलांनी मला, माझ्या वडिलांनी मेन, माझे वडील माझे पहिले गुरु, त्यांनी मला नेहमी शिकवलेलं ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह, डोंट थिंक निगेटिव्ह. त्यामुळे मी प्रत्येक वेळेने माझ्या बालपणापासून जी सुरुवात जी केलेली आहे ना, ती पॉझिटिव्ह वेनेच केलेली आहे. बालपणी काय बनायचं होतं? म्हणजे आपल्याला बालपणी विचारलं ना की तू मोठं होऊन काय होणार, तेव्हा आपल्या प्रत्येकाचे एक स्वप्न असायचं. ते स्वप्न वेगळं असायचं, आपण होतो काहीतरी नक्कीच वेगळे. तुझं बालपणाचं स्वप्न काय होतं? माझं बालपणाचं स्वप्न म्हणजेच माझी ज्वेलरी होती. ओके. कारण मी स्वतः सोनार आहे, म्हणजे दैवज्ञ अच्छा. ब्राह्मण आहे. त्यामुळे सोनं हा बेस माझा आहे. म्हणजे तिथून लहानपणापासून हो, तुझी ओळख हो. ही दागिन्यांची सुरुवात झाली. हो. आणि माझं दागिन्यांवर अतिशय प्रेम आहे. त्यामुळे सुरुवात पण दागिन्यांपासूनच झाली आणि आतापर्यंत हे पण दागिनेच इथपर्यंत मला घेऊन आलेले आहे. किती सुंदर. प्रियांका, मी ह्या ब्रँडकडे येईन. कलिष्का हा ब्रँड, खरं तर नाव फार वेगळं आहे. ह्या नावामागची काही कहाणी आहे का, स्टोरी आहे का, की हे नाव कसं सुचलं किंवा हे नाव का देण्यात आलं? तुला माहिती, हा प्रश्न मला प्रत्येक वेळेला विचारला जातो. माझ्या ब्रँडचं नाव आहे कालिष्का. अच्छा. मी देवीची उपासक आहे. ओके. देवी माझा आत्मा आहे. त्यामुळे ती एक दुर्गा आहे. आणि महाकाली म्हटल्यानंतर प्रत्येकाला ती उग्र स्वरूपात नेहमी वाटते. हो. पण ती खूप अतिशय नाजूक, अशी सुंदरशी गोड, जिचं प्रेम, तिचं हृदय म्हटलं जातं ना, की अक्षय शंकर जेव्हा तिच्या पायाखाली आल्यानंतर कळलं की नाही, तिची जीभ बाहेर आलेली आहे. म्हणजे तिचं हृदय इतकं कोमल आहे. अशी ती काली आणि माझं बाळ, जे मला अतिशय प्रिय आहे. म्हणजे माझ्या हृदयांच्या दोन झडपा अशा उघडल्यानंतर, जसं बालाजीच्या दोन झडपा उघडल्यानंतर लक्ष्मी आणि पद्मावती दिसते, तशा माझ्या हृदयामध्ये दोन झडपा उघडल्यानंतर माझी देवी आणि माझं बाळ. माझ्या बाळाचं नाव तनिष्का आहे. ओके. त्यामुळे तिचं थोडंसं एका लेक, मला दोन लेकी या, म्हणजे माझी देवी एक ही माझी लेक सुद्धा आणि माझं बाळ सुद्धा माझी लेक. त्यामुळे दोन लेकींचा संगम म्हणून माझी काली
आणि तनिष्का मधला श्का म्हणून कालिष्का हे नाव मी ठेवलं. आणि कालिष्का ह्या शब्दाचा असा अर्थ आहे की प्रत्येक वेळेला महाकाली ही एका उग्र रूपामध्ये प्रत्येकाला दिसलेली आहे, पण माझी काली ही माझ्या आयुष्यामध्ये आली, ती सुवर्णाचं पाऊल घेऊन आली. तनिष्क म्हणजे सुवर्ण आणि महाकाली एका दुर्गेचं रूप. आणि प्रत्येक ठिकाणी ह्या दुर्गेचं रूप मला असं भासलेलं आहे की एका स्त्रीने स्त्रीच्या जीवावर निर्माण केलेलं अस्तित्व, ती पहिली म्हणजे माझी महाकाली, दुसरी म्हणजे माझं सर्व कस्टमर, आणि तिसरी म्हणजे सर तुमच्या रूपामध्ये वावरणाऱ्या माझ्या महिला, म्हणून कालिष्का. खूप सुंदर नाव आहे. जितकं वेगळं आहे तितकंच त्याचं मिनिंग सुद्धा खूप अर्थपूर्ण आहे. जसं तू आता रूप म्हणाली प्रियांका, खरं तर तुझं रूप सुद्धा फार वेगळं आहे. कधी तुला असं काही वाटलं नाही का की आज फेमिनिझम म्हणजे आज आपण म्हणतो ना की बॉडी शेमिंग केलं जातं किंवा एखाद्याला त्याच्या चेहऱ्यावरून किंवा त्याच्या रूपावरून बोललं जातं, कधी तुझ्या आयुष्यात असे काही प्रसंग आले की तुला त्याबद्दल बोललं गेलं, अच्छा तू काहीतरी जरा वेगळी दिसतेस, त्यावरून टोमणे किंवा असं काही वेगळं तुला आयुष्यात असे काही रस्ते आले का? मी माझी नेहमी प्रत्येक आयुष्यामध्ये काही ना काहीतरी एक आपल्या आयुष्यामध्ये एक व्यक्ती किंवा म्हण एक प्राणी म्हण या कोणी आपल्या आयुष्यात येऊन आपल्या काहीतरी शिकून जातो. बरोबर. मी हत्तीसारखी आहे. हत्ती फक्त सरळ आपल्या रेषेमध्ये चालत असतो, तो इथे बघत नाही तिथे बघत नाही. त्यामुळे पहिल्या प्रथम मला कोण काय बोलतं हे मी कधी बघितलंच नाही आणि माझ्या कानावरती आलेलंच नाही. बरोबर. मी सरळ नाकासमोर ताट चालणारी बाई आहे. त्यामुळे मी इकडे बघत नाही तिकडे बघत नाही. मी फक्त माझ्या मस्तीत आणि माझ्या ह्याच्यामध्ये राहणारी बाई आहे. आणि मला एवढंच माहिती आहे की जर मी चांगली आहे तर मला त्याचं एक्सप्लेनेशन कोणाला द्यायची गरज लागत नाही. मी माझ्या पद्धतीनेच जाते आणि मी माझ्या देवीच्या पद्धतीनेच वागणारी एक स्त्री आहे. त्यामुळे मी हत्तीचं उदाहरण खास दिलं, कारण हत्ती चालल्यानंतर 4 लोकांची नजर अशा वरती ह्या येतातच, पण हत्ती हा सरळ चालतो, तो इथे नाही बघत ना तिथे बघत, तो आपल्या मस्तीतच चालत असतो. खूप सुंदर. प्रियांका, मी ज्वेलरीकडे दागिन्यांकडे येते. खरं तर तू जसं म्हणाले की बालपणातच पहिली तुझी ओळख ही तू सोनार असल्यामुळे घरातून दागिन्यांची ही ओळख सुरुवात झाली. पण मग त्यासाठी मग तू काही वेगळा रिसर्च केला का की कशा पद्धतीने आता आपल्याला हे सगळं काही ब्रँड तयार करायचं आहे, त्यासाठी काही वेगळा अभ्यास किंवा हे डिझाईन्स बनवणं हे सगळं सुरुवात कशी केलीस? पहिलं म्हणजे मी सोनार आहे. बरोबर. त्यामुळे कलेची आवड म्हणण्यापेक्षाही दागिन्यांची एक आवड पहिल्यापासून मला होती. पण मी प्रत्येक वेळेला पहिली म्हणजे मला खूप असे दागिने घालायची आवड होती. सोन्याचे दागिने मी भरपूर घालून जायची वगैरे. तर मी पहिली सुरुवात जी केली की नाही गव्हर्नमेंट ऑफिस म्हणून सगळ्यात सुरुवात केलेली आहे. मग तिकडे त्या बायका मला नेहमी म्हणायच्या की ही तुझ्या अंगावर एवढे छान छान दागिने असतात, पण ते सोन्याचे होते त्यावेळेला. कळलं की नाही, कारण मी एम के घारे ज्वेलर्स यांची सून होते. त्यामुळे काय आलं, मी सगळं सोन्याचंच घालायचे. पण काही बायका होत्या त्यांना असं ते वाटायचं की अरे हे आम्हाला घेता येईल का, कारण मी पहिला सोन्याचा बिझनेसच केलेला होता. मग त्यावेळेला विचार मनामध्ये आला की अरे मग आपल्यासारख्या ज्या मिडल क्लास आपले जे लोक आहेत, मी पण मिडल क्लास होती, कळलं की नाही, मग त्या लोकांसाठी आपण का नाही काहीतरी वेगळं काहीतरी करायचं. बरोबर. म्हणून मग मी कॉपर वरती, कळलं की नाही, मी पहिली मोती आणि पवळ्याचे दागिने सोन्यामध्ये विकलेले आहेत. आणि मग ते सोन्यामध्ये दागिने ऑफिसच लोक घ्यायची, पण बाकीचे क्लेरिकल लेवलची लोक होते त्यांना ते घेताना असं वाटायचं की अरे आम्हाला पण आवडले, पण हे प्रियांका घेता येणार नाही आम्हाला. मग त्यावेळेला मी विचार केला आपण कॉपरवरती असं डिझाईन काहीतरी घडवायचं. आणि मी पहिलं कॉपरवरती बनवून मग त्याला सोन्याचं आपण वर्क प्लेटिंग म्हणतो ते करून मग तसं मी तेही दागिने घडवायला सुरुवात केली. आणि मोती आणि पवळा माझा अतिशय जिव्हाळ्याचा माझा दागिना आहे, हे सगळ्यात मी पहिलं प्रथम सांगते. कारण का मोती हा आपल्याला एक प्रतीक सांगतो की शांततेचं प्रतीक. आपण मोती का घालतो, कारण शांतता आपल्या मनाला लाभावी म्हणून. मंगळ म्हणजे पवळं, कणखर. मग ते मला माझ्या प्रत्येक स्त्रीच्या अंगावर घालावंसं का वाटतं, कारण तिला एक तो संदेश असतो त्या ग्रहाच्या वाटे, त्या दागिन्यांच्या वाटे, की डोकं शांत ठेवून तुला कणखर बनायचं आहे. म्हणून मोती आणि पवळ्याचं कॉम्बिनेशन मी जास्तीत जास्त विकते. तू डिझाईन जर मी तुला म्हणेन की खरं तर दागिना कशा पद्धतीने म्हणजे एखादा दागिना कसा घडवला जातो मला ह्याबद्दल सांगणार, कारण आम्हाला ज्वेलरी फक्त दिसते ती शोरूम मध्ये, पण त्या मागची जी कहाणी असते का दागिन्याची, ती कहाणी मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. तुला माहिती आत्ताच माझी एक सिरीज मी सुरू केली आहे, सारं काही तिच्यासाठी, त्याग, समर्पण आणि शृंगाराची गाथा. प्रत्येक दागिना बोलतो एका स्त्रीच्या देवीत्व होण्याची. हे नेहमी माझ्या इंटरव्ह्यू मध्ये मी सांगितलेलं आहे. हा जो दागिना आहे ना, प्रत्येक वेळेला बघ आपल्याला सगळे पडद्यामागचे कलाकार कधी दिसत नाहीत, दिसतात ते आपल्याला ओनर. बरोबर. कळलं की नाही. म्हणजे मी कालिष्का याची ह्या ब्रँडची फाउंडर आहे, पण माझ्या मागे दुर्गेसारखे असे प्रचंड हात उभे आहेत, ते कधीच समोर कोणाला आलेले नाहीये. हा दागिना घडवण्यामागे 16 ते 17 लोकांचा त्याच्यामध्ये हात असतो.
अच्छा. आणि कशी असते ही सगळी प्रोसेस? म्हणजे समजा एखादा दागिना किंवा ठुशी तरी काही इन्व्हेंट करायची आहे, तर कशा पद्धतीने प्रोसेस होते? आधी डिझायनिंग किंवा तुम्ही कशा पद्धतीने रिसर्च करता, की आता मार्केटमध्ये काय आलं पाहिजे, कुठला दागिना घडवला पाहिजे, हे कसं होतं? बघ, माझा कल पारंपरिक दागिन्याकडे पण आहे आणि आधुनिक दागिन्याकडे पण आहे. बरोबर, मी प्रत्येक वेळेला प्रत्येक स्त्रीला सांगते की दागिना हा बोलतो, तिची कहाणी. बरोबर. कळलं की नाही? तिचं देवीत्व होण्याची. तू कुठचीही वस्तू घे, तू ती दागिना कसा कॅरी करते ह्याच्यावर प्रत्येक गोष्ट आपली अवलंबून असते. ओके. की उद्या ठुशी म्हटल्यानंतर कंपल्सरी ती अशी ह्याच्यात म्हणजे काठापदराच्या साडीवरच घातली असं काही नाहीये. तू ती ड्रेसवरही कॅरी करू शकतेस. कळलं की नाही? तू इंडो वेस्टर्न वरती कॅरी करू शकते. तू कशी ती कॅरी करते ह्याला जास्त महत्व म्हणजे आहे. पारंपरिक जी ज्वेलरी आहे त्याला तू आधुनिकतेचा हो, टच देते असं मी प्रत्यक्ष म्हणते. मी नेहमी हेच प्रत्येकाला सांगते. कळलं की नाही? की प्रत्येक वेळेला सांगते की मी पैठणीवरतीच कोल्हापुरी साज का? अरे जॉर्जेटवरती का नाही घालू शकत? कळलं की नाही? आता मध्ये पण एक दीपिका पदुकोणचा फोटो आलेला बघ. हो, याच्यामध्ये हो. तिने बॅगी पॅन्ट घातलेली आणि तिने सिल्कचं शर्ट घातलं आणि तिने एवढा मोठा चोकर गळ्यामध्ये तिने कुंदनचा घातलेला आहे. कळलं की नाही? तिने ते पॅन्टवरती पण ते कॅरी केलेलं आहे. बरोबर. म्हणजे तो दागिना आहे ना, तू कसा कॅरी करता ह्याच्यावर सगळं अवलंबून असतं. ओके. आणि हा दागिना प्रत्येक एका कारागिराच्या हातातून जातो. पण पहिले आधी डिझाइन बनते. नाही, ठीक आहे. पहिलं आधी त्याच्यामध्ये कॉपर किंवा ओके. ब्रास ब्रास हे दोन त्याच्यामध्ये युज केले जातात. कोणाला बरोबर. चांदीमध्ये तर चांदीमध्ये, हं. सोन्यामध्ये तर सोन्यामध्ये. बरोबर. पण आपला हा बिझनेस कॉपर आणि ब्रासचा आहे. ओके. त्याच्यावरती आपण कसं करतो, प्लेटिंग करतो सोन्याचं हं. आणि ते आपण हे करतो. कळलं की नाही? मग तशा पद्धतीने पहिला तो कॉपर मध्ये घडवला जातो. म्हणजे जेवढा वेळ त्या दागिन्याला एक सोनाराचा कारागीर घडवताना लागतो, तेवढाच वेळ त्या कॉपरला पण लागतो. हो. पण त्याची मजुरी आपण कशी वेगळ्या पद्धतीने घेतो, सोन्याची मजुरी. आणि कॉपरला मग ती कारागिराला तो सेमच त्याला लागतं ना म्हणजे सगळं आधी करायला. दागिना तो घडवला जातो कॉपरमध्ये, त्यानंतर त्याच्यावरती प्लेटिंग होते हा, सोन्याची. सोन्याची. अच्छा. आणि मग हे 1 ग्रॅम, 2 ग्रॅम की हे आपण कसं सोनं असतं? तुम्हाला जसं पाहिजे तसं. ओके. पण मी शक्यतो जास्त जरा सोनं चढवूनच करायचा प्रयत्न करते. हा, आणि ह्याच्यामागे मला बऱ्याच वेळेला असे प्रश्न विचारले जातात की हे सोनंच आहे हो, कशावरून, हो. हेच आहे कशावरून. बरोबर. जसा तुम्ही कुठचाही एखादा दागिना विकत घेता, तुम्ही सिल्कची साडी विकत घेता, हं. बरोबर आहे? तुमची पैठणी ही सिल्कची आहे. बरोबर. किती टक्के त्याच्यामध्ये सिल्क आहे हे तुम्हाला लिहिलेलं असतं का? एवढं त्याच्यामध्ये सिल्क आहे, हे एवढं याच्यामध्ये. ती प्युअर सिल्कच कशी बनू शकते? ती प्युअर सिल्क मधल्यानंतर तिला किती ते करायला कठीण आहे. त्यामुळे ती तुम्ही पैठणी घालताना हा विचार करत नाही. तसं हा दागिना घालताना सुद्धा. कळलं की नाही? आपण कधी तो विश्वास आपण कुठच्या एखाद्या ज्वेलर्सकडे गेल्यानंतर प्रत्येकाला बघत नाही आपण कुठून गेलाय, काय गेलंय. बरोबर. आपण एक विश्वास ठेवतो. जसं बघ, तू एखाद्या घराला टाळ्या लावतेस. कळलं की नाही? ते एवढ्याशा टाळ्यावरती ते चावी बंद करतेस आणि तू जातेस. म्हणजे त्या टाळ्यावर तुझा किती विश्वास असतो. हो. कळलं की अख्खं घर, तुझी सगळी संपत्ती त्याच्यामध्ये हो, असत, हो. तू सगळं जेव्हा सोपवून जातेस की नाही. बरोबर. तसा विश्वास हा फार महत्वाचा आहे. कळलं की नाही? की तुला ह्या दागिन्यांमध्ये त्या दागिन्यावर पहिला विश्वास पाहिजे. बरोबर. की हा घालताना दागिना नाही म्हणून, हा दागिना मला छान दिसणार, सुंदर आणि चांगलाच होणार. तुझा पॉझिटिव्ह अप्रोचच त्याला पाहिजे. पण त्याच्यामध्ये तू 1 ग्रॅम किंवा 2 ग्रॅम जशी कस्टमरची गरज जसं आहे काही त्या कधी पद्धतीने. 400 मिलीग्राम, कोणी 300 मिलीग्राम पण अच्छा, बोलतो. म्हणजे मिलीग्राम मध्ये सुद्धा तसं आपण पण त्याच्यावरती होतं. काही चढवू काही शकतो. दागिने नुसते, आता अमेरिकन डायमंडच्या दागिन्यांवरती जास्त सोनं आपण चढवू शकत नाही, कारण ते ऍसिडिक असतात. त्यामुळे ते खडे पण खराब होण्याची शक्यता असते. ओके. आणि आपला कुठचाही दागिना असो, आपण त्याला लाईफ लॉंग गॅरंटीज देतो. कळलं की नाही? लाईफ लॉंग त्याला गॅरंटी असेल. एक जरी मोती त्यातला खराब झाला, कळलं की नाही, तर आपण सगळे मोती चेंज करून देतो, तुम्ही कधीही या. वा. आणि हे माझ्या बिलाच्या पाठी सगळं लिहिलेलं आहे. म्हणजे प्रिया, आता इथपर्यंत आपण आलो की पहिले घडवला जातो, त्याच्यावरती प्लेटिंग होते सोन्याची आणि ही डिझाईन वगैरे तू स्वतः तयार करतेस. हो, म्हणजे मी सांगते कशी करायची, काय हा. पद्धतीने करायची आहे. काही Suggestions दागिने वगैरे. असतात ना, ते मी स्वतः सांगते, आणि काही दागिने आपण तसेच तयार करून कारागिराकडनं ते येतात. म्हणून मी ओके. तुला म्हटलं की नाही, की आम्ही सगळे ब्रँडवाले दिसतो त्याच्यामध्ये, पण पाचचे कलाकार वेगळे आहेत. आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक इंटरव्ह्यू त्यांना प्रियांकाने मानाचा मुजरा केलाय. आजही नवराष्ट्रामध्ये त्यांचं हे करते, त्यांनाही मानाचा मुजरा, त्यांना नमस्कार करते की त्यांच्यामुळे आज हा ब्रँड इथपर्यंत उभा राहिलेला आहे. काय सांगशील प्रिया? खरं तर आता कॉम्पिटिशन असं मला वाटतं सगळ्याच क्षेत्रात आहे, इव्हन ह्या दागिन्यांच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. कारण आता अनेक ज्वेलरी आहे की जिथे काही ह्या ज्वेलरी मिळतात. काही ठिकाणी रेट, म्हणजे समजा आता तुझ्या इथे एखादा दागिना असेल, तो कमी किमतीमध्ये सुद्धा बाहेर मिळतो किंवा कॉम्पिटिशन आहे असं मी एका सोप्या शब्दात म्हणेन. तर ह्यासाठी कशा पद्धतीने तू तयारी करते आणि कसं काही सगळं कॉम्पिटिशन हँडल करते? पहिली म्हणजे मी कॉम्पिटिटर मला कोणी मानलेलंच नाहीये. जसं मी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये म्हणते, नटराज आला त्याचे घुंगरू प्रिय, नटराज आपले घुंगरू सोडू शकत नाही. तसे प्रियांकालाचे दागिने प्रिय, त्यामुळे प्रियांका आपला दागिना सोडू शकत नाही. नटराजाची कॉम्पिटिशन करणारं कोणीही नाही, त्याची कॉम्पिटिशन त्याच्या घुंगरावर असते.
तशी प्रियांकाने कधी कॉम्पिटिटर कोणाला मानलेलंच नाही. तिची कॉम्पिटिशन स्वतःशी आहे की मला दागिन्यांमध्ये काय अजून फरक करायचा आहे आणि माझ्या कस्टमरला तो अजून काय गॅरंटीने मला द्यायचा आहे. बरोबर. त्यामुळे मला कॉम्पिटिशन अशी कोणाबरोबर मी कधी केलेली नाही आणि कधी समजतही नाही. माझी कॉम्पिटिशन ही स्वतःशी माझ्याबरोबर माझी असते. वेगळेपणा काय सांगशील? प्रियांका घारे यांचा हा जो कालिष्का जो ब्रँड आहे, या ब्रँडचा वेगळेपणा काय जो इतरांपेक्षा वेगळा आहे? शक्यतो पारदर्शक व्यवहार करते. मी सांगते हा दागिना काळा पडेल. अच्छा. हो, मी माझ्या बिलाच्या पाठी लिहिलेलं आहे. कारण बघ, तू चांदीचं भांडं आण, तू कॉपरचं भांडं आण ग, कोणाकडनं तू घे, एकदा मोठ्या नामांकित व्यापाराकडनं घे. बाहेर ठेवलं की ते काळं पडतं. बरोबर. बरोबर आहे की नाही? पण त्याला पितांबरी लावली की तांब्याचं भांडं चमकतं. तसं माझ्याकडे पण काही सोल्युशन्स आहेत. काय सांगशील? म्हणजे आता मी यावरती मुद्द्यावरती येईन की दागिने आपण घेतो, छान वापरतो, पण ते हाताळणं किंवा ते ठेवताना कशा पद्धतीने हाताळले पाहिजे, काळजी कशी त्यांची घेतली पाहिजे की ते तशीच चमक अजूनही काही वर्षानंतर सुद्धा आपल्याला मिळेल. आतापर्यंत माझे दागिने मी तुला म्हटलं की 5,000 कधीतरी थोडे कस्टमर असे येतील की ज्यांचे काळे पडले, पण बघ शक्यतो नाहीच आहे. पण मग आपण ठेवावे कसे दागिने? जर आपण तुला सांगते, सुंदर उदाहरण देते. पैठणी रोज तू साबुने घासशील का? नाही. ब्रशनेशी घासशील का? तू कशी ठेवतेस तिला? छान प्लास्टिकच्या कव्हर मध्ये जपून ड्रायक्लीन वगैरे आयन वगैरे करून आपण सांभाळून ठेवतो. ओके. पण माझ्या कस्टमरला मी बोलतच नाही जपा म्हणून. अच्छा. जर मी तुम्हाला लाईफ लॉंग गॅरंटी दिली आहे ना, ठेवा कसाही वापरा. केसा एवढं काळं झालं की माझ्याकडे यायचं, प्रियांका तुम्हाला असंच गोरं करून देईल. आणि जर गोरं करून नाही देता आलं तर तुम्ही वस्तू नवीन घ्या, कुठची तुम्हाला तशी देईल. पण प्रिया, मला सांगशील कशा पद्धतीने, खरं तर इन जनरल कुठलेही दागिने आहे आपण ते कशा पद्धतीने म्हणजे कपाटामध्ये किंवा बॉक्समध्ये कशा पद्धतीने ठेवले पाहिजे? ऍक्च्युली तुला सांगते बघ, आपण ना कधी पण सोन्याचे दागिने बघ, आपण ते वेल्वेटच्या बॉक्समध्ये आपल्याला देतात. पण त्या वेल्वेटला ना एक ऍसिडिक सारखा आपला गम लावलेला असतो बघ. ओके. पण कॉपरचे दागिने कधीच वेल्वेटच्या बॉक्समध्ये ठेवायचे नाहीत, काळे पडणारच. अच्छा, ते त्या कधीच वेल्वेटच्या ह्याच्यात ठेवायचे नाही ठेवायचे. प्लास्टिकच्या ह्याच्यात ठेवायचे. सो प्लास्टिकची पिशवी म्हणा किंवा प्लास्टिक त्याच्यामध्ये आम्ही शक्यतो ठेवायला सांगतो. ओके. कळलं की नाही? की त्याच्यामध्ये, आणि त्याच्यातूनही मी नाही ग हे एवढं सगळं ते कस्टमरला मी बोलतच नाही. कसं तुला प्रियांकाने गॅरंटी दिली आहे ना, मी करून द्यायचं काम करणार. हा, पण तुम्हाला जर दागिना बदलून पाहिजे असेल, कळलं की नाही, तर त्याच्यामध्ये तुमचं वेगळं पद्धतीने होतं. दागिन्यांमध्ये काय काय व्हरायटी आहे सध्या? आता लग्न समारंभ आहे, सगळं काही आहे. समजा दागिने घ्यायचे झाले तर आताच्या नुसार ट्रेंडनुसार तू काय सांगशील, कोणते दागिने सध्या ट्रेंडिंग मध्ये आहेत? सगळेच दागिने ट्रेंडिंग मध्ये मी म्हणेन. खरं तर आहे. कळलं की नाही? तू आपले पारंपरिक दागिने पण इतके ट्रेंडिंग मध्ये आहेत की नाही, असं तू म्हणशील दागिन्याला हा तोडच नाहीये. बरोबर. तू कुठच्याही गोष्टीवर गेली तुला फेवरेट म्हणजे पारंपरिक आवडतात की आधुनिक डायमंड्स वगैरे वाले? तुझी आवड काय दागिने? तुला प्रश्न विचारते, तुला डावा डोळा आवडतो की उजवा डोळा? ऑफकोर्स नाही सांगू शकत. दोन्ही डोळे ना? बरोबर. तर दोन्ही डोळ्यांची सांगड असली पाहिजे ना. नमस्कार करताना हा एकच हाताने असा नमस्कार होणार नाही ना, त्याला दोन्ही हात पाहिजेत ना, तेव्हा तो सुंदर नमस्कार होतो ना. मग आधुनिकता आणि पुरातन काळातलं आपलं दोन्ही आपल्या संस्कृती जपून मग त्याला एक सुंदरसा नमस्कार रूपी येतं की नाही, त्याला ते आपलं मग कल्चरला साजेसं असं ते होतं. प्रिया, खरं तर कुठलाही बिझनेस करणं सोपं नसतं, खूप अप्स अँड डाऊन्स असतात. प्रियांका घारेच्या आयुष्यात असे काही प्रसंग अप्स अँड डाऊन्स वाले आले का, की जेव्हा असं वाटलं की नाही बस आता मला थांबायचंय आणि हे सगळं स्टॉप करायचं, आता हे नाही जमणार, गिव्ह अप आपण म्हणतो ना, किंवा टर्निंग पॉइंट तुला ह्या सगळ्यामधला कुठला वाटला? प्रश्न दोन वेगवेगळे विचारलेस. एक पॉझिटिव्ह असेल की जो टर्निंग पॉइंट कुठला होता, आणि एक सेकंड असा म्हणजे माझ्या आयुष्यातला आलेला टर्निंग पॉइंट तुला पाहिजे आहे की मी हे कसं करायला लागली हा पाहिजे मुद्दा? जेव्हा आईच्या पुढ्यामध्ये आपलं बाळ समोर उभं असतं ना, त्यावेळेला त्या बाईला त्या बाळाचं संगोपन करण्याशिवाय पर्याय नसतो. तसा माझे मिस्टर वारल्यानंतर 3.5 वर्षाचं बाळ माझ्या समोर होतं आणि मी एकटी होते. तुझं लग्न कधी झालं आणि कसं? माझं 1995 ला लग्न झालं. अरेंज मॅरेज? हा, अरेंज मॅरेज होतं. माझा नवरा एकदम जेम ऑफ दी पर्सन. पण म्हणतात ना की मी कोणाला दोष देत नाही. घारे कुटुंब, येस, घारे एम.के. घारे ज्वेलर्स यांची मी सून आहे. बरोबर. पण मी कोणालाच दोष देत नाही की मला असं का झालं, माझ्या बाबतीत असं का घडलं. माझ्या मिस्टरांची ऑलरेडी 2 बायपास झालेली होती. पण मला तो खूप आवडलेला, त्याला मी खूप आवडलेली, त्यामुळे मी तेवढा विचार नाही केला ग, कळलं ना. पण 3रं बायपास त्याचं नाही सक्सेसफुल झालं. वयाच्या 32व्या वर्षी मला वैधव्य आलं.
समोर 3.5 वर्षाची मुलगी होती आणि मग जसं पूर्वकालीन पद्धतीने जे होतं 13व्या दिवशी तेच माझ्या बाबतीत वाईट घडलं. मला माझ्या मुलीला घेऊन बाहेर पडावं लागलं. मग ते बाहेर पडल्यानंतर फक्त एक 3.5 वर्षाचं मूल आपल्या आईसमोर होतं. मग त्या 3.5 वर्षाच्या मुलाकडे बघितल्यानंतर एक आई काय करू शकते, तशी एक झाशीच्या राणीने जसं आपलं मूल पाठीला बांधलं. तुला उदाहरण तिचं खास देते, कारण प्रत्येक स्त्रीमध्ये ती आई मी बघितलेली आहे. आणि माझ्या आयुष्यात म्हणून तुला प्रत्येक वेळेला म्हटलेलं आहे की एका स्त्रीने स्त्रीच्या जीवावर निर्माण केलेलं अस्तित्व, ती पहिली स्त्री म्हणजे माझी जगदंब आणि माझे कस्टमर, ज्यांना ह्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा प्रियांका मानाचा मुजरा करते की आजपर्यंत त्यांनी मला इथपर्यंत, मी त्यांना सांभाळलं नाही, त्यांनी मला सांभाळलं. प्रियांका, मग ही जर्नी जी होती, कारण आज जेव्हा आपण आई म्हणून असतो आणि एकीकडे करिअर, एकीकडे आपल्याला फायनान्स, म्हणजे कारण तुलाच बाबा सुद्धा बनायचं आणि तुलाच मुलीची आई सुद्धा बनायचंय. सो हे जेव्हा हे दोन वेगळ्या भूमिका तू एकत्रपणे निभावत होती, किती कठीण होतं आणि हे निभावतानाचा तुझा एक्सपिरियन्स कसा होता? कारण ह्या उत्तरातून कुठेतरी आज ज्या कोणी ह्या भूमिका निभावतायत त्यांना सुद्धा असं कळेल की नाही, ही सुद्धा वेळ, आपण म्हणतो ना स्वामींचा, हा सुद्धा काळ निघून जाईल. त्या पद्धतीने कसा होता तो काळ? आता तू स्वामींचं नाव घेतलंस म्हणून सांगते, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि जिच्या पाठीशी, म्हणजे तुला सांगते, त्यावेळेला मी असं एक वाक्य काढलेलं होतं की प्लीज मला टाकू नका, मी एकटी आहे. बरोबर. त्यावेळेला मला असं उत्तर दिलं गेलेलं होतं की तू कुठची एकटी आहे, तुझी बेडरूम मध्ये एवढी देवी बसलेली आहे. हे आज वाक्य मुद्दाम मी सगळ्या प्रेक्षकांसमोर सांगते आहे. त्यावेळेला तीच एक आई एका आईच्या पुढ्यात उभी राहिली आणि फक्त एवढंच त्या जगत जननीला म्हणाली, आई कोणाकडे असं करायची पाळी मला कधीच येऊ दे नको. तिथून तो आजपर्यंतचा दिवस, एका स्त्रीने स्त्रीच्या जीवावर निर्माण केलेलं अस्तित्व म्हणजे ती माझी जगदंब, जिने कधी मला कोणाकडे असं करायला लावलं नाही. आणि माझे कस्टमर, ज्यांनी मला प्रत्येक वेळेला दिलासा दिला, कोणत्या स्त्रीच्या देवीच्या रूपामध्ये येऊन, कळलं की नाही, की जी एखादी स्त्री जिथे तिच्या पदरामध्ये 4 मुलं असून तिला विधवा हे झालेलं आहे, तरी पण ती 4 मुलांना घेऊन तो संसार सांभाळते आहे. मग प्रियांका का नाही? प्रिया, हे सगळे जे 17, 16, 17 तू जे म्हणते बॅक ऑफ द टीम आहे, ह्या सगळ्यांशी कशी जोडली गेली आणि ही सुरुवात म्हणजे फर्स्ट स्टेप कशी होती? की हे आधीपासून बिझनेस, लग्नाच्या आधीपासून हा तुझा चालू होता की लग्नानंतर तू हे सगळं काही ठरवलं? नाही, लग्नाच्या तुला सांगायचं झालं ना तर भिशी प्रियांकाने वयाच्या 15 वर्षापासून गोल्ड भिशी चालवलेली आहे. ओके. ही भिशी आता या लोकांकडे चालते, पण प्रियांकाने वयाच्या 15 वर्षापासून गोल्ड भिशी चालवलेली आहे. म्हणजे वयाच्या 15 वर्षापासूनच माझा हा बेस दागिन्यांचाच होता. बरोबर. कारण वडील माझे मिडल क्लास होते, तर मला नेहमी वाटायचं की आपलं काहीतरी हातभार त्यांना लागला पाहिजे. तिथून ह्या दागिन्यांशी, तेव्हा मी सोने दागिने विकायचे, म्हणजे विचार करतो. त्याला माझ्या वडिलांचे मित्र त्याला सांगायचे, म्हणायचे, अरे तू तिला सोनं घेऊन पाठवू नको, कारण कोणी हे केलं वगैरे तर. मी तिथून हा माझा प्रवास, जो जर्नी दागिन्यांबरोबर सुरू झाला, तो हा इतकापर्यंत आहे. ओके. पण मग जेव्हा मी जसं म्हणाले की हे 16 जण जे तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये कसे आले, एक एक जण तुझ्याशी कसा नाही जोडला गेला? सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे माझ्या एका व्यापाऱ्याचं नाव मी नक्की घेईन. माझ्या आयुष्यात आलेले 2 व्यापारी ज्यांचं मी आजही मनापासून नाव घेते. कारण कसं असतं, जो आपल्यावरती आपल्या पाठीशी अखंड उभा राहतो, की एक साथ देतो, थोडीशी मैं हूं ना, हा शब्द फार एका स्त्रीला फार महत्वाचा असतो. तसा माझा एक व्यापारी, की जेव्हा त्याला मी सांगितलं की माझ्या बरोबर ती आता ही लोक नाही आहेत मोठी मोठी, बरोबर, जी तू माझ्या बरोबर जेव्हा बिझनेसला सुरुवात केलीस त्यावेळेला हे एक नाव होतं माझ्या पाठी, आता हे नाव नाहीये. तेव्हा त्या व्यापाऱ्याने मला उत्तर दिलेलं आहे की मैं खाली प्रियांका को जानता हूं, मुझे नाम पीछे का पता नहीं है. हे माझा पहिला अनुभव, जो आतापर्यंत ज्यांनी मला साथ दिलेली आहे. म्हणजे मी किती जरी चिडली, किती जरी काही केलं, तरी तो व्यापारी माझ्यावर कधीच चिडत नाही. ती इन्व्हेस्टमेंट कशी असते? म्हणजे आता समजा आज मला काहीतरी वेगळं करायचं किंवा मला असं वाटलं की नाही, माझ्याकडे दागिन्यांचं नॉलेज आहे, खूप सुंदर मला डिझाईन्स करता येतात. मेन म्हणजे पहिलं मी विचारून की कुठल्या क्वालिटीज आपल्याकडे असायला पाहिजे हे सुरुवात करताना, की तुम्हाला क्रिएटिव्हिटी हवी, दागिन्यांची डिझाईन्स आल्या पाहिजे, त्यातलं नॉलेज असलं पाहिजे. तर ह्या चेकलिस्ट कुठल्या असतील की हे आपण चेक केलं पाहिजे की चला मला उद्या जाऊन हा बिझनेस करायचा आहे, तर ह्या गोष्टी माझ्याकडे आहेत का? मला इन्व्हेस्टमेंट किती लागणार एखादा हा बिझनेस सुरू करण्यासाठी आणि कशा पद्धतीची माझ्या पायऱ्या असतील? पहिली गोष्ट म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हटलं तर मी शून्यापासून सुरुवात करते. शून्यापासून? हो, त्याचं कारण आहे,
पहिली गोष्ट म्हणजे कुठचाही बिझनेस करताना त्याची तुला आवड असावी लागते. ओके, बरोबर. आपण तुझ्याकडेच आपण ही ओढणी नुसती दिली आणि तू सांगितलं याचा तुझ्याकडे पडीक ओढणी आहे, चल अशीच आहे, त्याला तू हात लावलेला नव्हता. आपण तुला आवड आहे काहीतरी कॉस्ट्युम चांगले बनवायची, कळलं की नाही, तुझ्याकडे पडीक वस्तू आहे पण त्याला तू हात लावलेला नव्हतास. तर तुला आवड असेल तरच तू याच्यातून काहीतरी वेगळा काहीतरी करू शकतेस. ओके, तर मी इथे क्रिएटिव्हिटी म्हणते की क्रिएटिव्हिटी आली, माझी आवड आली, ते मग आपण इन्व्हेस्टमेंट, कारण आपण बोलतो ना की प्रॅक्टिकली आपल्याला सगळ्या गोष्टी एक पीस पहिला प्रियांकाने बनवला. अच्छा, मी अजिबात जास्त नाही, तेवढं आपली कपॅसिटी नव्हती पहिली. बरोबर. जे आहे तेच फॅक्ट बोलणार. एक पीस बनवला, तो एक पीस मी सर्वकडे फिरवला. तशा ऑर्डर पहिला पीस तुझा पवळं आणि मोती. वा, म्हणून मी तुला म्हटलं की नाही, पवळं आणि मोती माझा खूप हार्ट टच एकदम आणि मोती ह्याच्यापासून पहिला दागिना बनवला. ओके, आणि मग तो एक पीस बनवून घेतल्यानंतर त्याच्यात जेवढे पैसे घालता येतील तेवढे, मग तो एक पीसवर प्रियांकाने बऱ्याच ऑर्डर्स घेतल्या. मग तो पीस अजूनही 30 वर्ष चालतो आहे. वा, मला नक्की बघायला आवडेल. आणि तुला कल्पना नसेल, मी सगळ्यांसमोर सांगते ही गोष्ट, 1 ग्रॅम आणि 2 ग्रॅम सोने दागिने म्हण किंवा किती म्हण, टिकत नाही शक्यतो. ओके, कळलं की नाही, किती तुम्ही 400 मिली चढवा, 300 मिली चढवा, टिकत शक्यतो नाहीत. कारण मी तुला पहिलेच कॉपरचं उदाहरण दिलं. आतमध्ये कॉपर असतं, ते कालांतराने तुम्ही वापरून ते निघतं. तर कॉपर जास्त आहे, काही वेळा काळं पण पडतं, पण आपण ते गोरं करून देतो. म्हणजे ही गॅरंटी मी लिहिलेली आहे पाठी, बिलाच्या पाठी मी लिहितं, काळं पडेल पण पूर्ववत करून देईन, लाईफ लॉंग गॅरंटी. आणि तो पीस जर मी तुम्हाला नाही करून, तुम्हाला तोच पीस हवा आहे, तर तुम्हाला नाही तो करून देता आला ना, कळलं की नाही, काळं पडलाय मी नाही, तर तुम्हाला मी नवीन पीस देणार. दागिना ओळखावा कसा, माझा हा महत्वाचा प्रश्न असेल. कारण आज आता आम्हाला काय होतं, अनेक दुकानं आहेत जिथे आपण जातो. असं मी म्हणणार नाही की खरा दागिना, किंवा आज तू 1 ग्रॅम बोलतोय, 400 मिलीग्रॅम सुद्धा तू सांगतेस, पण आता समजा मी एखादी ही ज्वेलरी हातात घेईन, पण ही कशी आहे, खरी आहे, खोटी आहे, म्हणजे कशा पद्धतीने ओळखावी की हा दागिना चांगला आहे की नाही, ह्याच्यासाठी आम्हाला ओळखीसाठी काही सांगशील? नाही, आता तुला सांगू तर आता ह्या दागिन्यांवरच तू म्हटलंस की नाही, मी तुला एक सुंदर उदाहरण अजून देते. 1 किलो गव्हाचं पीठ घे आणि त्याच्यामध्ये 2 ग्रॅम मैदा मिक्स कर पूर्ण. आणि मी तुला सांगितलं आता, नाही मला 2 ग्रॅम मैदा काढून पाहिजे, कसा काढशील? नाही ना काढू शकत. प्रत्येक ठिकाणी असंच असतं, मिलावट नाही म्हणू शकत त्याला. प्रत्येक दागिना तू कधी सोन्याला कधी प्युअरिटी, तू सोनं असं पूर्ण तुला मऊ धातूमध्ये बनवू शकत नाही, तो दागिना टिकणारच नाही. त्याला तुझ्यामध्ये त्याच्यामध्ये मिक्सिंग करावंच लागतं. दुसरे हो, पहिल्यापासून केडीएम म्हटलं का चांदी आणि सोनं मिक्स करून त्याच्यामध्ये त्याला ते दाकी आपण म्हणतो, प्रत्येक दागिन्यांमध्ये असतं. आता तू उद्या विचार कर, आता तुला मी एकदम स्पष्ट असं उदाहरण देते. थांबा, आता आपण हा घेऊया. हे घेतलं आपण, अरे ह्याला जॉईन करायला काहीतरी पाहिजे की नाही, हे असं थोडी होणार. म्हणजे ह्याला काहीतरी पट्टी आतमध्ये लावलेली आहे बघ, ह्याला अशी पट्टी लावलेली आहे, ही कसली धातूची असणार की नाही. असं कधीच होत नाही, कुठच्याही गोष्टींमध्ये असं कधीच घडत नाही की कशाला म्हणजे एकदम असा चासा बनला. फक्त तुम्ही तेवढंच बघा की ती व्यक्ती तुम्हाला तेवढं तुम्हाला देते आहे ना, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्ही बघणार, तो प्रत्येक सोनार घडवणार, त्याचं चेकिंग असं नसतं. मग ते टाळं पण चेक करा घराला लावलेलं, पण नाही पैसे बरोबर आहेच की नाही, त्याला चावी लागतेच की नाही, ह्याच्यामध्ये ते की बरोबर घातली आहे की नाही, त्याच्यात मशीन ते बरोबर आहे की नाही. पण आता समजा एखादी ठुशी आहे, ती आज इथे किंवा वेगवेगळ्या रेंज त्यांच्या दिसतात, म्हणजे रस्त्यावर सुद्धा आपल्याला ठुशी मिळते 100 रुपयाला, तीच ठुशी आपल्याला 1000 रुपयाला दुकानामध्ये सुद्धा मिळते. मग ह्या वेळेला आपण क्वालिटी जी आपण म्हणतो, किंवा आपण क्वालिटी चेक करतो कुठल्याही गोष्टीची, या बाबतीत आम्हाला काय सजेशन करशील? बघ, मी तुला पहिलंच सांगितलेलं आहे, प्रियांकाने कधी कुठच्या दागिन्याला नावं नाही ठेवली. माझे कस्टमर पण सांगतील, मी कधीच कुठच्या दागिन्याला नावं नाही ठेवत. रस्त्यावरची ठुशी जरी तुम्हाला चांगलं देत असेल ना, तर घ्या रस्त्यावरचं, काही प्रॉब्लेम नाहीये त्याला, कारण तोही दागिनाच आहे. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे ना, थिंकिंग वेगवेगळं आहे, कळलं की. तर कोणाला प्रियांकाचे दागिने आवडतात महाग असले, तुला माहितीये का, प्रियांका बिलाच्या पाठी लिहिते माझे दागिने महाग आहेत, खरंच महाग आहेत, पण ज्याला ते आवडतात ते तो माझ्याकडनं घेणार. पण महाग आहे ह्याचं कारण काय? कारण याच्यामध्ये महाग असण्याचं कारण, बघ, आपण त्याला क्वालिटी तेवढी देतो. आता तुला म्हटलं की ही तुझी तू मोडून आण, हा मोड तू दागिना आणि आण, तरी प्रियांका तुला करून देणार आहे. ही जर गॅरंटी तुला मी देते, कळलं की नाही, पण तेवढी ती महाग असणारच वस्तू, ही पहिली गोष्ट आहे. प्रिया, तुझ्या आयुष्यामध्ये आयडल कोण आहे? प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक आदर्श व्यक्ती असते, आपण त्यांना बघतो आणि आपल्या मनात असतं की नाही आपल्याला ह्यांच्यासारखं बनायचंय. तसं तुझ्यासाठी आयुष्यात कोण तुझे आदर्श कोण आहे? माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक स्त्री माझा आदर्श आहे, अशी एक व्यक्ती मला सांगता येणार नाही. सुरुवात माझ्या आईपासून, तिने काटकसरीने एवढा संसार केला. प्रत्येक स्त्री माझा आदर्श आहे.
मी असं आयडियल कोणालाच सांगू शकत नाही तुला, कारण प्रत्येक स्त्रीने मला काही ना काहीतरी शिकवलेलं आहे, काही ना काहीतरी प्रत्येक स्त्री मला मदत करून गेलेली आहे, काही ना काहीतरी प्रत्येक स्त्रीने मला शिकवलेलं आहे, काहीतरी तिने मला देण्याचा प्रयत्न केलेला आहे, एक नॉलेज म्हण, एक एक्सपिरियन्स म्हण. त्यामुळे माझी आयडियल ही प्रत्येक स्त्री आहे, जी माझ्या जगदंबेच्या रूपामध्ये मी तिला बघते. जसं मी तुला आजही बघते, माझ्या समोर बसलेली ही स्त्री पण मला काहीतरी सुंदर शिकून जाते. त्यामुळे माझा आयडियल असं तो कोणीच नाही. प्रिया, जसं तू म्हणाले की एक्सपिरियन्स प्रत्येक जण देऊन जातात. आपल्याला आयुष्यामध्ये ना गुड आणि बॅड हे दोन्ही एक्सपिरियन्स येतात. काही असतात की जे आपल्याला शिकवून जातात, पण काही अनुभव असेही मिळतात की ज्यातून आपण धोका, पर्टिक्युलरली बिझनेसमध्ये खूप वेळेला असं होतं की आपल्याला फसवलं जातं किंवा आपल्याला कुठे ना कुठे धोका मिळतो. तर असे काही तुझ्या बाबतीत झाले का? काही अनुभव आले का? भरपूर. कशा कारण पद्धतीने? प्रियांका बऱ्याच वेळेला इन्स्टॉलमेंटवर काय काय वेळेला देते दागिने. अच्छा. का देते? कारण प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपल्याकडे हे दागिने असावेत, माझे दागिने महाग आहेत. बरोबर. आणि त्याच्यामागचं कारण पण असं आहे की एक दागिना घेताना बायका 2 दागिने घेतात. मग त्यांना आपण काही वेळेला इन्स्टॉलमेंट काही लोकांना देतो, सगळ्या लोकांना देत नाही. बरोबर. जे एकदम जीवश्य कंठस्थ आहेत, ज्याचा आपल्याशी जास्त रेपो जमलेला आहे, त्यांना देते मी. बरोबर. मग काही लोकांकडे जेव्हा असं होतं ना, तेव्हा आज ह्या सगळ्या शो समोर सांगते मी, प्रियांका कधी ह्या कानाचं त्या कानाला पण कळून देत नाही. का? त्याचं कारण आहे, त्या स्त्रीची बदनामी मी नक्की करू शकते ना, बरोबर. पण ज्या स्त्रीला मी माझ्या देवीच्या रूपात बघते आहे, तिची काहीतरी मजबुरी असेल, किंवा मी म्हणेन की तिचं पूर्वजन्मीची मी तिची घेणेकरी असेन, जे मी आता तिला देत आहे ते मी जगदंबेच्या चरणाशी अर्पण करते. जगदंबार्पण वस्तू, आई तुझ्या चरणाशी अर्पण. पण प्रियांका एकही शब्द वाईट त्या स्त्री बद्दल ह्या कानात त्या कानाला कळतही नाही की कोणी मला काय फसवलं असेल. प्रिया, बिझनेसकडे पुन्हा मी वळेन, कारण माझा हा हेतू हाच आहे या पॉडकास्टचा किंवा या आजच्या मुलाखतीचा, की जो कोणाला हा बिझनेस सुरू करायचा आहे किंवा काही बिझनेस सुरू करायचा आहे, त्यांना ह्याच्यातून मार्गदर्शन मिळो, त्यांना ती आयडिया किंवा त्यांना त्या स्टेप्स कळू की त्यांना कशा पद्धतीने जायचंय. जर कोणीही नवीन होत करू असेल किंवा कोणालाही नवीन हा बिझनेस सुरू करायचा आहे, त्यांना काय सांगशील, त्यांना काय सजेशन काय देशील? बघा, प्रत्येक गोष्ट कुठची सुरू करताना त्याला पहिली आवड पाहिजे. बरोबर. आपल्याला फक्त हे बघा, प्रत्येक बिझनेस मधनं आपल्याला पैसा मिळतो, पण आवडीचा बिझनेस करणं ही एक गोष्ट वेगळी पडते. बरोबर. ज्वेलरी ही माझी आवड, जसं मी तुला म्हटलं, नटराज घुंगरू सोडू शकत नाही, प्रियांका दागिने सोडू शकत नाही. आणि प्रियांकाचं वैशिष्ट्य सांगते तुला, तू आता एक मध्ये मला प्रश्न विचारलेला, त्याचं उत्तर याचं राहून गेलं की गिव्हअप करायचं, की आता कंटाळा आला नाही. बरोबर. आता नाही होते सहन. माझ्या दुर्गेने, जगदंबेने कधी गिव्हअप केलं नाही, तर ही प्रियांका कशी गिव्हअप करेल? श्वासात श्वास असेपर्यंत आणि जिथपर्यंत पाय चालतात तिथपर्यंत प्रियांका दागिन्यांवर प्रेम करतच राहणार आणि दागिने घडवतच राहणार. मी गिव्हअप हा कधीच शब्द करणार नाही आणि मी हार मानणारी स्त्री नाही. ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह, कळलं की नाही? आणि ज्या गोष्टीवर आपण प्रेम करतो ना, म्हणून मी तुला नटराजाचं उदाहरण दिलं, नटराज असं कधी घुंगरू गिव्हअप करेल का आपले? नो, नेव्हर. तशी प्रियांका आपले दागिने कधीच गिव्हअप करणार नाही. खूप छान. प्रिया, मी पुन्हा बिझनेस जे होतकरू आहे त्यांच्यासाठी विचारेन, त्यांना काय सजेशन देशील की बिझनेस करताना आवड मेन असली पाहिजे, क्रिएटिव्हिटी असली पाहिजे, त्यासोबत कुठल्या अशा चेकलिस्ट आहे की ज्या त्यांनी चेक करायच्या आहेत? त्यासोबतच मी अजून एक प्रश्न घेईन की जेव्हा आपण बिझनेस सुरू करतो, सुरुवातीला आपल्यामध्ये खूप उत्साह असतो, उमेद असते, पाठिंबा मराठी लोकांना मोस्टली मिळत नाही की नाही तुम्ही बिझनेस करू शकत नाही, हे तुझ्याने जमणार नाही, तू 9 ते 5 ची जे आपण ऑफिस टायमिंग म्हणतो ऑफिसच कर, असं सगळं असतं. पण जर का कोणी असं करतंय तर त्यांनी जेव्हा हरतील किंवा काही अशी फेज येईल की जी लो असेल, त्यावेळेला त्यांनी स्वतःला कशा पद्धतीने सावरावं आणि कशी पुन्हा उभारी घ्यावी? तुला माहितीये, कित्येक असे माझे कस्टमर आहे ज्यांना दागिन्यांची खूप आवड आहे. त्यांना पण प्रियांकाने किती वेळा सांगितलंय, अगं झिरो इन्व्हेस्टमेंट, आपल्याकडे एवढे दागिने, जा घेऊन तू बिझनेस सुरू कर. हेही प्रियांकाने सांगितलेलं आहे. अशा 4-5 बायका आता ह्याच वर्षी सगळ्यात तयार झालेल्या आहेत. भले त्या माझ्याकडनं घेत नसो, ते दुसरीकडनं घेत असतील, कळलं की नाही? पण सुरुवात तर कुठून तरी केलेली आहे आणि ह्याचा मला आनंद आहे. आणि कधी कुठच्या स्त्रीला आज ह्या तुझ्या इंटरव्ह्यू तर्फे मी आव्हान सुद्धा करते की तुम्हाला कधी करायची गरज असेल तर प्लीज कम, तुम्ही इथे येऊ शकता, कळलं की नाही? तुम्हाला जी मदत लागेल ती मदत मी प्रियांका करायला तयार आहे, एवढं मी नक्की सांगेन. आणि मला नेहमी कळतं की बिझनेसमध्ये अप अँड डाऊन्स हे असतात, पण तुम्ही हार मानून तिकडे जमत नाही, की तिकडे कंटाळा करून तुम्ही जमत नाही. आज रात्र आहे तर उद्या सकाळी होणारच आहे, पण ती रात्र आणि सकाळ मधला डिस्टन्स जो आहे ना, तो तुम्ही समजून घेतलात ना तरी खूप होतं.
प्रियांका, तुझ्याकडे अनेक सेलिब्रिटीज येतात, कारण आज तुझ्या इन्स्टा पेजवर पण पाहिलंय, प्रिया बेर्डे असो किंवा स्नेहलता असो, अनेक मराठी सेलिब्रिटी कलाकार आहेत की जे तुझे दागिने वेअर करतात आणि सुंदर असे फोटोशूट करतात. हा अनुभव, सेलिब्रिटींचा कॉन्टॅक्ट आणि हा जो अनुभव आहे तो तुझा कसा होता? पहिली गोष्ट मध्ये ना, मी इन्स्टा ना फेसबुक वरती मी 30 वर्ष फक्त बिझनेस केला, पण इन्स्टा, फेसबुक, व्हॉट्सअप पण दूरचीच गोष्ट. कळलं की नाही? बरोबर. अजिबात मला याचं नॉलेज नाही, काही नाही. मी खरं ते खरं बोलते तुला. पण त्यांनी तुला प्रियांकाच्या ज्वेलरी वापरलेल्या मग आहेत तेच आणि त्याचं सांगते. त्यांनी सांगितलंय. मग त्यावेळेला म्हणून मी माझ्या एका मैत्रिणीचं नाव नक्कीच घेईन, की जिने मी असं आपला बिझनेस, आपलं घर, आपली देवीची भक्ती, आपलं बाळ एवढ्याच्यामध्येच अशी वावरणारी. हम्म. मग माझी एक मैत्रीण आहे, जिने माझी मेंटॉर म्हणते, किरण गौर. ओके. तिचं नाव खास मी याच्यामध्ये घेते, कारण आपण ज्यांनी आपल्याला तिकडे मार्ग दाखवला की तू काहीतरी करू शकतो, म्हणून म्हटलं ना, एका स्त्रीने स्त्रीच्या जीवावर निर्माण केलं अस्तित्व आहे. मग तिच्यापासून सुरुवात झाली ह्या इव्हेंट्स वगैरे जाण्याची वगैरे. अच्छा. कळलं की नाही? तिथून मग दुसरी माझ्या स्त्रीच आली माझ्या आयुष्यामध्ये परत, माझीच मेकअप आर्टिस्ट मनीषा कोल्हे. ओके. कळलं की नाही? तिथून मग हा टप्पा सुरू झाला तर सुरूच झाला. आणि जगदंबेला फक्त एकदाच बोलली, काही मार्ग वेगळा कर, आणि तो जगदंबेने माझा मार्ग वेगळा केला. आणि मग ह्यातून तुझे अभिनेत्री किंवा सेलिब्रिटी कलाकार यांच्याशी हो. कॉन्टॅक्ट झाले आणि तिथून हे म्हणजे प्रियांका घारेचा हा कालिष्का जो ब्रँड आहे तो सेलिब्रिटींपर्यंत पण हो, पोहोचला. प्रत्यक्ष. कसा होता हा अनुभव? त्यांचे कमेंट्स किंवा त्यांच्याशी जो त्यांनी काही फीडबॅक कसे दिले आणि त्यांचे आतापर्यंत फीडबॅक सुद्धा, कोणाकोणाकडे आणि तुला सांगू का, खूप सुंदर होते. आणि त्याच्यापेक्षाही प्रत्येक त्या सेलिब्रिटी मागे मी सेलिब्रिटी म्हणून त्यांना बघत नाही. एक परत तुला एक ती स्त्री, अशी गोड स्त्री जी स्वतः एवढी मेहनत करते, बरोबर. आपल्या कुटुंबासाठी सुद्धा करते, प्रत्येक वेळ काढून शूटिंगला जाणं, तेवढे 12-12 तास थांबणं, ही तिची परीक्षा आहे सगळी. कळलं की नाही? तो मी शूटिंगला गेल्यानंतर मी बघते, आम्ही 12-12 तास थांबतो. मग ती बिचारी स्त्री सुद्धा एवढा अभिनय करताना किती प्रकारे ती कष्ट करत असेल. आणि त्यांना पण प्रियांका आज मानाचा मुजरा करते, की आज त्या कलाकारांनी एवढे सगळे कष्ट करून त्यांच्या नावापदाला ते पोहोचलेले कलाकार आहेत. कळलं की नाही? आणि त्यांच्या गळ्यामध्ये माझे दागिने जात आहेत की नाही, हा एका स्त्रीने स्त्रीला दिलेला अभिमान आहे. खूप सुंदर. आणि खरंच मला त्याच्याबद्दल खरंच मी त्या ईश्वराचे अत्यंत ऋणी आहे. आणि माझी प्रत्येक ऍक्ट्रेस ही इतकी गोड आणि इतकी सुंदर आहे की नाही, की तिने तो दागिना घालताना इतक्या पॉझिटिव्हिटीने घातलेला आहे की नाही, त्याचा मला खूप आनंद होतो, की एक सुंदर स्त्रीने आणि एका कर्तृत्ववान स्त्रीच्या त्या गळ्यामध्ये तो दागिना गेलेला आहे. काय सांगशील प्रियांका? शेवटचा प्रश्न घेईन, कारण खूप सुंदर असं बोलणं झालं, आपला हा संवाद झाला. बिझनेस कसा करावा, दागिना कसा घडवला जातो, दागिन्यांची काळजी कशी घ्यावी, ह्या सगळ्या गोष्टी कळायला. तुझं सुद्धा खरं तर तुझे अप्स अँड डाऊन्स आणि तुझ्या आयुष्यातले काही सुखद आणि दुःखद असे दोन्ही क्षण म्हणेन आज आपण डिस्कस केले. जाता जाता विचारेन की काय आता 5 वर्षानंतर ह्या ब्रँडला, कालिष्का ब्रँडला कुठे बघतेस आणि कुठल्या उंचीवर नेण्याचं स्वप्न बघतेस? उंचीवर नेण्याचं स्वप्न मी तुला सांगितलेलंच आहे. मी नेहमी स्वप्नाच्या आयुष्यात जगण्यापेक्षा स्वप्नही मोठी असावीच, बरोबर. पण मी रियालिटीवर जगणारी बाई आहे. मी माझं सर्व आयुष्य, माझं सर्वस्व माझ्या जगदंबेच्या चरणाशी अर्पण केलेलं आहे. कळलं की नाही? हा ब्रँडही तिचाच आहे, तिच्याच नावाचा आहे. त्यामुळे ते महाकालीचं नाव, कळलं की नाही, जे युगायुगांपर्यंत, जिथपर्यंत मानव जन्माला, मानव ह्या पृथ्वी तलावर आहे, तिथपर्यंत तिचं नाव ते घेतलं जाणार आहे. ते जिच्या ब्रँडच्या नावातच काली आहे. तर त्याच्याबद्दल मी तुला अजून काय बोलू? पण काही असं ठरवलंयस का की आता जसं की सेलिब्रिटींपर्यंत हा ब्रँड पोहोचलेला आहे, आज अनेक तुझे कस्टमर्स आहेत, किती कस्टमर्स तरी वर्षाला असतील या सगळ्यामध्ये तुझ्या? नाही, भरपूर आहेत. भरपूर तेवढी हो, आहेत. खूप आहेत, खूप खूप कस्टमर सुंदर. आहेत. हो. मग आता पुढची स्टेप काय आहे? म्हणजे डोक्यात एक प्लॅन असणं की आपण अशा अशा स्ट्रॅटेजीने पुढे जाणार आहोत, आपण ह्यांच्याशी आता आपण पुढे जोडले जावं आणि त्या पद्धतीने आपण अजून पुढे करावं काम. जसं येईल तसं, ह्याचं तुला उत्तर मी एवढंच देऊ शकते. कळलं की जसं नाही? काय? कारण की आता आपल्या आयुष्यामध्ये कुठच्या घडामोडी कशा घडतील. आता मी तुला सांगेन की मला शाहरुख खानच्या गळ्यामध्ये घालायचंय, मला दीपिका पदुकोणच्या, मी असं काहीही तुला सांगणार नाही. मी तुला पहिलंच सांगितलं, मी रियालिटीवर जगणारी बाई आहे. बरोबर. कळलं की नाही? आणि मला एवढंच माहितीये, जर माझी स्वप्न खरी आहे, जर प्रियांका खरी आहे, कळलं की नाही, तर तिच्या येणारी जी वाटचाल आहे ती पण सुंदरतेने सुरुवात होणार आहे त्याची. एवढा मला कॉन्फिडन्स आहे. आणि मी नेहमी सांगितलं, ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह. मी कधीच निगेटिव्ह विचार करत नाही. आणि मी तुला पहिलं सांगितलेलं आहे, मी कुठच्याही स्त्रीला असा घेऊन विचार करत नाही की ही माझ्या आयुष्यात पाहिजे, ती मला पाहिजे. मला माझ्या प्रत्येक स्त्रिया एकाच तऱ्हेच्या वाटतात. कळलं की नाही? जरी ती दीपिका पदुकोण असली तरी, किंवा माझी स्नेहलता असली, किंवा माझी प्रिया असली तरी, त्या मला तिच्या लेवलच्या, तिच्यापेक्षाही त्या लेवलच्या मला वाटतात. कारण त्यांनी एवढी अतोनात मेहनत केलेली आहे.
कळलं की नाही. त्यामुळे मला असं माझ्या मनामध्ये तू म्हणशील की असं काहीतरी करावं पुढे, मी तुला पहिलेच सांगितलेलं आहे की मी गिव्हअप कधीच करणार नाहीये. तुझी आहे प्रामाणिकपणे हा. तुझे कष्ट सुरू ठेवणार. असेच कसे सुरू ठेवणार खूप छान वाटलं प्रियांका आज तुझ्याशी गप्पा मारून, हा संवाद साधून. कारण जितक्या ज्वेलरी चमकतायत तशीच तू चमकणार असं व्यक्तिमत्व आहे आणि फार वेगळं व्यक्तिमत्व आहे. पॉझिटिव्हिटी आणि कष्ट आणि प्रामाणिकपणा हे तीनही ह्या पूर्ण संवादातून मला हे सगळं काही असं दिसतंय की प्रियांका इज इक्वल टू प्रामाणिकपणा, खरं बोलणं आणि पॉझिटिव्ह खूप खरं बोलते, खूप खरं Yes. बोलते. खूप छान वाटलं. पुन्हा एकदा नवराष्ट्र आणि नवभारत कडून मी धन्यवाद म्हणेन. आज तू वेळात वेळ काढून आज आपण ही छान मुलाखत घेतली त्यासाठी. आणि जाता जाता काही कोणाला काही सांगायचं असेल किंवा आपल्या प्रेक्षकांशी, तुझ्या फॅन्सशी कोणाशी काही बोलायचं असेल तर काय सांगशील असं मी म्हणेन. एवढंच प्रत्येक फॅनला आणि माझ्या कस्टमरना किंवा स्त्रियांना सांगेन की जशी एक काली हरली नाही, राक्षसांशी लढताना प्रत्येक परिस्थितीवर तिने मात केली, तशी तुझ्यामध्ये एक काली दडलेली आहे. ती कधी हरली नाही, तूही कधी हरायचं नाहीस. बस. प्रिया, मी अजून एक प्रश्न विचारेन जो मला आता लगेच सुचलाय. कारण खरं तर ज्वेलरीचं तुझ्याकडे खूप असं प्रचंड नॉलेज आहे आणि फॅशन सुद्धा तुझ्याकडे तेवढीच आहे, मला तुला बघून असं वाटतं. काही फॅशनच्या टिप्स किंवा काही ज्वेलरीच्या टिप्स देशील का? कारण आता मोस्टली आम्ही ज्वेलरी खूप वेळेला अनेकदा गोंधळतो की कोणत्या साडीवरती किंवा कोणत्या ड्रेसवरती कोणती ज्वेलरी सूट होईल ह्यासाठी. तर कशा पद्धतीने ज्वेलरी कॉम्बिनेशन आपण करावं ह्याबद्दल काय सांगशील? बघ, मी तुला पहिलंच सांगितलेलं आहे की प्रत्येक वेळेला पैठणीवरतीच तो कोल्हापुरी साज घातला पाहिजे, ठुशी घातली पाहिजे. याच्या एकदम विरुद्धामध्ये मी आहे. ओके. कळलं की नाही. पैठणीवर तुम्ही कोल्हापुरी साज का, तुम्ही जॉर्जेटवर का नाही घालू शकत? जॉर्जेटवर तुम्ही सिंपल सिबलेस ब्लाऊज घालून ठुशी जरी कोल्हापुरी साज तरी स्त्रीमध्ये केवढं सौंदर्य येतं. चल, मी तुला काही देते अशी रूप की ह्या रूपामध्ये आहे, त्याच्यावरती कोणती ज्वेलरी सूट होईल. एक छान नऊवारी आहे नेसलेली, तर नऊवारीवरती कुठले दागिने छान वाटेल कानात आणि गळ्यात? तिने कानात जर घातलं की नाही तर हेवी घातलं तर मी सांगेन गळ्यामध्ये नाजूक घाला. ओके. कळलं की नाही. आणि जर गळ्यात एकदम असं भारदस्त घातलं तर मी कानामध्ये थोडंसं नाजूक घालायला सांगेन. म्हणजे माझा कॉन्सेप्ट असा आहे. आणि एखाद्याला जर लुक असा भारदस्तच एकदम हवा असेल तर मग तुम्ही पूर्ण नटा, मग पूर्ण हेवी ज्वेलरी घाला तुम्ही. मग तुमचा राजेशाही आणि शहनशाही असा लुक तुम्ही करा की राजघराण्यातल्या स्त्रिया कशा एवढंच घातलं तेवढंच घातलं असा विचार करत नव्हत्या. संपूर्ण दागिने त्या सुंदर सुसज्ज नटलेल्या अशा असायच्या. आणि दागिना आहे ना, तुमचं असं नसतं की हे माझ्या अंगावर कसं दिसेल की हे एवढं मी घातलंय, असं नसतं. तुमचा अप्रोच त्या दागिन्याकडे कसा आहे, तुमचा ऍटिट्यूड त्या दागिन्याकडे बघण्याचा कसा आहे, कळलं की नाही. तुम्ही कसं कॅरी करता ह्याला जास्त मी महत्व देते. ओके. मी आता इंडो वेस्टर्न कडे येते. छान अशी जॉर्जेटची साडी आहे म्हणा किंवा आजकाल डायमंडच्या साड्या येतात, प्लेन मस्त शायनी साड्या आणि त्याला डायमंडची ज्वेलरी वगैरे असते. ह्या साड्यांवरती कशा पद्धतीने दागिने असतात? आता बघ, तू अशी म्हणजे डिझायनर पीस जर म्हटलास की नाही तर मी तुला म्हणजे सौरस्कीचे दागिने पण वेगवेगळे येतात, वेगळ्या बिट्स मध्ये येतात, ते पण छान दिसतात. ओके. कळलं की नाही. म्हणजे मला असे बिट्स मध्ये दागिने फार आवडतात की एखादी सिल्कची साडी घातली आणि बिट्स जर हेवी बिट्स असे घातलं आणि एखादं कुंदनचं पेंड असं की नाही, तो लुक तुला सांगून जातो तिचा रिचनेस काय आहे. तो ती स्त्री किती रिच आहे तुला सांगावं लागत नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला काय होतं, आपण भरपूरचे दागिने घातले, कळलं की नाही, सोन्याचे दागिने भरपूर घालून गेलो, पैठणी घालून गेलो की आपण रिच आहोत असं नसतं. तो एक दागिना सुद्धा बोलतो की तू किती सुंदर आणि किती मोहक आणि किती रिच आहेस. ते पण त्या दागिन्याला तितकंच महत्व आहे की तू कुठच्या साडीवरती काय घालतेस ते. म्हणून मी तुला प्रत्येक वेळेला सांगितलं ना की तू कोल्हापुरी जरी साज तू त्या जॉर्जेटवर जरी घातलास ना, कळलं की नाही, एक बन जरी घातला की केस सोडलेस की नाही, एक चंद्रकोर जरी त्याच्यावर लावलीस की नाही, कळलं की नाही, तरी पण तुझा एक पदर सोडला असता तुझा रिचनेस एक चालताना ती स्त्री हटकेच दिसते एकदम. चलो, आता जीन्स आहे, ब्लेझर आहे किंवा जीन्स आहे आणि त्याच्यावरती छान शॉर्ट कुर्ता आहे, थोडा इंडो वेस्टर्न वाला, त्यावरती मी जीन्स आणि चप्पल तुझा शॉर्ट कुर्ता आहे, कळलं की नाही, मी बिट्स सांगेन तुला घालायला. ओके. एक बिट्सची छोटी छोटीशी माळ घाल मस्त की वेगवेगळ्या आपले क्रिस्टल्स येतात, वेगळे बिट्स ती घाल, जशी मी नेहमी कॅरी करते. मी प्रत्येक दागिन्यांवरती मी तसं कॅरी करते, कळलं की नाही. मी कुठचाही मी उद्या इव्हन जरी जीन्स जरी घातली तरी माझ्या गळ्यामध्ये बिट्सची माळी असते. तू कधी माझ्या फोटोमध्ये बघ. ओके. आणि ब्लेझर असेल तर? मी ब्लेझर असेल तर प्रत्येक वेळेला असं असतं, ब्लेझर घातला की हेच नाही घालायचं. मग मी तुला मागे सांगितलं की नाही, ब्लेझरला मी तुला कान पण सांगेन इव्हन. ओके. अरे छान दिसणार, तू कॅरी कर. असं बघू नको की ही काय लोक म्हणतील हे ब्लेझरवर काय घातलंय, हेच काय घातलंय, असं नसतं. तू कशी स्वतःला कॅरी करते, तो दागिना तू कसा कॅरी करते आणि तो पुढेपर्यंत कसा घेऊन जाते, तुझ्या लुकने, तुझ्या एका ऍटिट्यूडने आणि तुझ्या परिधान केलेल्या दागिन्याला तू कसं महत्व दिलेस ना, त्याला जास्त महत्व आहे. तू काय घालतेस याच्यापेक्षाही तू कसं ते परिधान करून कसं तू कॅरी करतेस ना, ह्याला मी जास्त महत्व देते. खूप खूप छान. थँक्यू प्रियांका. पुन्हा एकदा म्हणेन
मंडळी, तुम्हाला सुद्धा आपला आजचा हा पॉडकास्ट आणि हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. प्रियांकाच्या आणि आपल्या ह्या आजच्या ज्या गप्पा होत्या त्या तुम्हाला कशा वाटल्या? त्यातून काही तुम्हाला नवीन उमगलं का? काही वेगळी माहिती तुम्हाला दागिन्यांची कळाली का? ह्याशिवाय तुम्हाला दागिन्यांच्या बाबतीत तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आज या मुलाखतीमध्ये आपण कुठल्या लूकवरती कुठला दागिना कसा खुलून दिसेल आणि काय वेगळ्या पद्धतीने आपण कॅरी करू शकतो ह्या सुद्धा गप्पा आज आपण प्रियांकाशी मारल्या. त्या सुद्धा नक्की ही स्टाईल जी आहे ती नक्की ट्राय करून बघा आणि कसं वाटला हा पूर्ण एपिसोड पुन्हा एकदा म्हणेन की नक्की आम्हाला कमेंट्स करा. अशाच नवनवीन भागांसोबत पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत नवराष्ट्र ह्या आपल्या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.